आणि आताच्या जी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, कारण तिथे गोरगरिबांची मुलं शिकतात. मॉडेल स्कूल अंतर्गत मी 5 वर्षात या पुणे जिल्ह्यामध्ये 2000 शाळा 100% विकसित करायचं ठरवलेलं आहे. दरवर्षी 400 शाळा, 400 गुणिले 5 2000. त्याला डीपीसी मधनं निधी देणार. डीपीसीचा निधी माझ्याकडे आता 1400 कोटी असतो. या वर्षी आणखीन जास्त मी वाढून घेणार. मंडळी, गोरगरिबांच्या मुलांसाठी पुणे जिल्ह्यात मॉडेल स्कूल सुरू करण्याचं स्वप्न दादांचं अपुरंच राहिलं. या महिन्याच्या गेल्या आठवड्यात अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटलं होतं की मॉडेल स्कूल अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा तसेच शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यात येणार असून त्यासाठी ठोस आणि परिणामकारक योजना आम्ही आखली आहे. सगळ्यांनाच देणार, त्याच्यात आपल्यालाही वाढेल. या प्रकारे आपली पूर्वीच्या शाळा आणि आताच्या जी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, कारण तिथे गोरगरिबांची मुलं शिकतात, त्याच्यामुळे त्यांनाही इतरांच्या स्पर्धेमध्ये उतरण्याच्या करता उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. या प्रोजेक्टसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर 2000 मॉडेल स्कूल स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. शिवाय त्यासाठी भरीव आर्थिक निधीचीही म्हणजे जवळपास 1400 कोटी रुपयाच्या निधीचीही तरतूद करण्यात आली होती. मात्र दादांचं हे स्वप्न अखेर स्वप्नच राहील.